एक धडाकेबाज घणाघाती हल्ला करणारा एक वादनी खेळाडू आपणास पाहायला मिळतो. या स्पर्धेच्या निमित्ताने रांगोळी काढण्याची जी मदत मंडळाला केलेली आहे अशा समिता माळवी आणि परिधी माळवी यांना विनंती आहे आपला यथोचित मानसन्मान व्यासपीठावर होईल त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. बेली संघाने काय कमाल केली आहे टाळ्यांचा. या स्पर्धेच्या निमित्तानं नुकतंच रायगड जिल्हा लेदर बॉल क्रिकेट टीमचा कर्णधार ऋषिकेश राऊत याचं आगमन झालेलं आहे. गावदेव क्रीडा मंडळाच्या माध्यमातून त्याचं स्वागत आहे. मेघनाथ पाटील सर आपलं हार्दिक स्वागत आहे या क्रीडांगणीवर. खेळ पाहायला मिळेल चुरशीचा नाद नाद कबड्डी कार्यक्रम हा कबड्डी चांगलं मंत्र आहे विसरू नका. आली तिकडे बघा घणाघाती हल्ला बजरंगबली संघानं सरवला तो कोडूस संघावर 17-14 3 गुणांनी विजयापासून गणात केलाय बजरंगबली संघाने. पेन एक्सप्रेस अर्थात प्रेषित बोरकर जय हनुमान उचेडे जय हनुमान वायशेत क्रीडांगण नंबर 2 वर चला. अंतिम पुकार मेघालय अनिल पाटील प्रो कबड्डी मध्ये जयपूर पिंक पॅन्थर संघाकडून प्रतिनिधित्व केलेला एक घणाघाती खेळाडू. प्रयत्न छान परंतु प्रामाणिक खेळाडू आहे. मी अनेक वेळा अनिल पाटील सरांचं खेळ पाहिलं. आली रे आली आता तुझी बारी आली. आता तर डू ऑर डाय सिच्युएशन मध्ये चढायची दुरा प्रेषित बोरकरच्या खांद्यावर. कबड्डीला साजेशी श्रेष्ठी लाभलेला खेळाडू उभा ठाकलाय. मी म्हटलं एक्सप्रेस जर रुलावर आली तर थांबवणं कठीण जाईल. कुणाल बोरकर क्रीडांगण नंबर 2 वर संघ आलेला आहे. जय हनुमान वायसे. आता मात्र प्रत्येक धुमाला सुद्धा मैदान दाखवलंय. उजेड संघ व्यासपीठावर बसलेली मान्यवराबद्दल मी नक्की म्हणेन की कोण माणूस मोठा असतो. ही माणसं रात्री अपरात्री माणसाच्या मदतीला धावून जातात. रात्री 12 वाजता कॉल उचलतात. कोण माणूस मोठा असतो. माणूस पैशाने मोठा म्हणजे मोठा माणूस नाही हो. माणूस शरीराने मोठा म्हणजे मोठा माणूस नाही हो. होता है जो दूसरों के मुसीबतों में खड़ा होता है वही सबसे बड़ा होता है. असे मान्यवर व्यासपीठावर बसलेले आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत आहे. खेळाडूंसाठी बक्षिसांचे खैरात करणारे सुद्धा व्यासपीठावर आमचे मान्यवर. एकदा चढाईसाठी अनिल पाटील हे नाव. घाई संकटात प्रकाश आपल्याला प्रकाश आपल्या संघाला अंधारा घेऊन मेहनत घ्यावी लागेल. प्रेषित बोरकर पुन्हा एकदा चढायची वादळी केली आणि प्रेषित बोरकर थांबला गेलाय. जालमान उचेडे या. धन्यवाद.
रसिकांच्या मनावर राज्य करण्यासाठी जय हनुमान उच्चेडे संघाचा बिबट्या म्हणून ज्याचं नाव रायगड जिल्ह्यात गाजतोय असा दीपेश पाटील मैदानात ऑनलाईन. बघूया आपल्या संघासाठी आज वादळी खेळी करेल का. आता मात्र मैदानाच्या बाहेर निश्चितच प्रेषित बोरकर आणि पाटील ही सुद्धा एक्सप्रेस आहे. अनेक मैदान या खेळूने गाजवलेले आहेत. महाराष्ट्र पोलीस सदरक्षक नायक झटका येण्याची दाट शक्यता आहे. डायरेक्ट एमजी पुन्हा एकदा मैदानाकडे. आता मात्र मैदानाच्या बाहेर उडवला जातोय अर्थातच अनिल पाटील. दानशूर व्यक्तिमत्व व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय दिलीपजी भोईर साहेब अर्थात छोटमशेठ भोईर साहेब रायगड जिल्हा परिषद विद्यमान सदस्य तसेच सन्माननीय नंदनजी पाटील साहेब धडाकेबाज व्यक्तिमत्व आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. चंदन सिंग क्रीडांगण नंबर 2 वर बलदंड श्रेष्ठीचा खेळाडू. जयेश पाटील उचेड एक्सप्रेस. संजीवनी जर मिळाली तर कॅल्क्युलेशन बिघडेल. चढाई करतोय क्रीडांगण नंबर 2 वर. आता मात्र यश संपादन करतोय बलदंड श्रेष्ठीचा खेळाडू. कसा वीर 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 कसा धावतोय बकासूर असा पाय ज्याचा वेग. साऊंड माइंड इन साऊंड बॉडी. निरोगी शरीरात सुदृढ मन वास्तव करत असत. बघूया सुपर डकलची नामी संधी प्रयत्न यशस्वी होत आहेत का. एक बलाढ्य खेळाडूचा वारू रोखला गेला. अनिल पाटील यांना थांबवलं गेलंय. उचेडे 2 व्हायचे 2. हो हो कोपरा रक्षकावर हल्ला चढवलाय तो प्रेषित बोरकर. शंकनाद होईल का. समालोचकासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद आभारी आहोत. तर पुन्हा एकदा मैदानाकडे घेऊन जातोय ईशांत म्हात्रेची चढाई. टीबीएम कारावी पांडवादेवी रायवाडी तर क्रीडांगण डिफेंडरच्या मस्तकावर दस्तक देणाऱ्या चढाई करतोय वायचे संघाकडून. इकडे प्रेषित बोरकर. पाडव्याला खाऊ श्रीखंड दोन हवेत प्रचंड. क्रीडांगण नंबर 1 आणि 2 निघालाय पुन्हा एकदा प्रतीक धुमाल. एक बलदंड श्रेष्ठीचा हा खेळाडू आणि एक मैदान ज्यांनी गाजवली. प्रकाश एक प्रेक्षकाच्या भूमीत उभा ठाकला परंतु बली तो कान पिली असं म्हणावा लागेल. प्रकाश समोरचा खेळाडू बलदंड यशस्वी झाला. की हसावं दिल खुलाश की हृदयाचा ठोकाही बेभान व्हावा. हसावं दिल खुलाश की हृदयाचा ठोकाही बेभान व्हावा.
स्वतःकडे थोडा तरी वेळ द्यावा. प्रत्येकाने स्वतःला वेळ द्यायचा ना, आयुष्य छान. सुपर टॅकलची नावी संधी पुनश्च एकदा क्रीडांगण नंबर 1 वर प्रेषित बोरकर उभा टाकला, मात्र यशस्वी. हो आणि आता मात्र लोण्याचा बोजा पडतोय, तो अरुण पांडे पाहायला मिळते. ती चढाई करतोय. जयेश कावड चढाई करतोय, मात्र यशस्वी झालाय. आता मात्र पूर्ण संघाची धुरा ज्याच्या खांद्यावर असा प्रेषित बोरकर चढाई करतोय. तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची, मेहनत घ्यावी लागेल. 7-4 रसिक वर्ग शांत आहे, म्हणजे स्पर्धा सुद्धा शांत पद्धतीत चालू आहे. उभा टाकलाय कुणाल बोरकर, आता मात्र थांबवलं गेलंय प्रतीक धुमाल्याला. सामना दाखवले आता म्हणावं लागेल त्या प्रतीक धुमाल्याला. काही क्षेत्ररक्षण आहे. क्या सफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक सफल ना हो तुम, नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. अतिशय सुंदर पद्धतीने स्पर्धेला सुरुवात झाली. याच्याकडे वाटचाल करते ही स्पर्धा. रसिकांनी खच भरलेली ही क्रीडा नगरी. महिला भगिनींची सुद्धा चांगली साथ या स्पर्धेला पाहायला मिळते. आज आला आहात तर अंतिम सामना पाहूनच जा. 5 वाजेपर्यंत ही स्पर्धा यशाकडे वाटचाल करेल, कारण या स्पर्धा रोज होत नसतात. सन्माननीय लक्ष्मण कृष्ण म्हात्रे यांना विनंती करते, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चंदन सिंग सारखा खेळाडू असताना वायसेल संघ का माघार घे. अजून वेल बाकी, अजून खेल बाकी, क्योंकि ये खेल नहीं बच्चों का, यहाँ पर दम निकलना प्रतीक धुमाल. चंदन सिंग यशस्वी होईल, मात्र काय म्हणावं या खेळीला. चंदन सिंग याला सुद्धा आसमान दाखवले ते जानवान उचडे संघानं. बेदक खेळी क्रीडांगण नंबर 2 वर पाहायला मिळाली. पाठीराख्यांनो होईल, कॅल्क्युलेशन बिघडेल पडले. गुणांचा पाऊस, किती गुण. साम अधिकारी 3 गुण. सुपर केला. खोट बोलायचं नाहीये, प्रत्येकाने खरं बोला आणि यशाकडे वाटचाल करा. प्रत्येक जण आपण रक्ताचं पाणी करताय. मध्यरेषा भेटणार तोपर्यंत मात्र क्षेत्ररक्षण झालं या खेळाडूला. क्रीडांगण नंबर 2 साठी दुसरा पुकार मरिदेवी धीरण नवयुवक खिडकी. क्रीडांगण नंबर 1 वर टीव्हीएम कारावी पांडवादेवी राय. जिवंत चक्रव्यूह आपण पाहताय, मात्र बोनस टिपलाय तो कुणाल बोरकरनं. वारंवार चढायांची धुरा सांभाळतोय देवलांग संघाकडून.
ही सुवर्ण संधी अरुण फाटणे संघासाठी मात्र क्षेत्ररक्षण सुंदर पालखी उचलली गेली असं म्हणावंच लागेल. अशी आघाडी घेते ते उचेले संघ क्रीडांगण नंबर 2 वर. रसिक वर्ग मात्र शांत झालेला आहे, परंतु पुढचे जे सामने होते या पाठीशी उभी आहे, असे या गावाच्या पाठीशी उभी असलेली गावदेवी माता आणि तिच्या छत्र छायेखाली आपण सर्व आहोत. आपले स्वप्न आपण साकार करतोय, यशाकडे वाटचाल करतोय. पार पडत राहील अशी तुझी कृपा दृष्टी या विभागावर राहू द्या ही तुझ्या चरणी प्रार्थना माते. क्रीडांगण नंबर 1 चा सामना संपुष्टात. विजय संघाचा अभिनंदन, पराजित संघाचं कौतुक. क्रीडांगण नंबर 1